चला सामना चालू करून घ्यायचा आहे मैदानामध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पारगाव संघ आपल्याला विनंती असणार आहे इथून पुढे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटाचा कालावधी आपल्याला 5 षटकं हाताळण्यासाठी असणार आहे. इथून पुढे 20 मिनिटांचा कालावधी आहे 5 षटकांसाठी. पारगाव संघ आपण पाहतोय. संघ मालक वसीम बादशाह शेख, सुफियान जुम्मादादा शेख यांच्या मालकीचा असणारा पारगाव संघ आपण या ठिकाणी पाहतोय. पारगाव विरोधामध्ये वडनेर खुर्द यांच्यामध्ये हा होणारा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. वडनेर संघ अतिरिक्त खेळाडू पाठवा. 12वा खेळाडू बंधनकारक असणार आहे. गुरुनाथ स्पोर्ट क्लब वडनेर खुर्द संघाला विनंती आहे. 12वा खेळाडू अनिवार्य आहे. चला 12वा खेळाडू पाठवा. वडनेर सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ. सामन्याचा श्री गणेश होते. पहिले चेंडूवरती पाहतोय आपल्याला या ठिकाणी षटकार. वाघाची दाढ फोडला पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार, एक जबरदस्त तडका आपण पाहतोय. षटकार कोण आहे वर खेळतोय? नाव सांगा. राहुल कापसे. एक जबरदस्त तडका. नॉन स्ट्राइक ऋषी निचित. स्ट्राइकला राहुल कापसे, नॉन स्ट्राइकला ऋषी निचित. पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती एक मोठा बहारदार षटकार आपण पाहिला. पाहूया गोलंदाजी मार्कवरती क्षितिज दिवेकर. पुन्हा एकदा पाहायचंय. रन आउटची मोठी संधी आहे त्या ठिकाणी आणि थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं त्या ठिकाणी. एवाना कोणती धावना या चेंडूवरती? 6 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. क्षितिज दिवेकर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दौंड एक्सप्रेस पाहायचंय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू सुंदर धावा धावपलकी संधी आहे. संघाला मोठा धक्का बसतो.
पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा मारल्याच्या ठिकाणी पुन्हा एकदा झेलबादची संधी प्राप्त होते पाहायचं त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का 2 धावा एवना पूर्ण होत आहेत मैदानामध्ये धावफलकावरती धावा पाहिलं तर आपण तब्बल 13 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानामध्ये 13 धावा आपण पाहतोय धावफलकावरती स्पीडअप करायचंय डीजे दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये पाहायचंय मारलेला चेंडू पाहायचंय त्या ठिकाणी आणि षटकार वाघाची दाढ फोडलाय पहाड बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार येताना पाहतो आपण मैदानामध्ये बहारदार षटकार पाहायचं पुन्हा एकदा मारेल चेंडू आहे त्या ठिकाणी आणि दिकेल संधून 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये धावफलकावरती धावा पाहिलं तर तब्बल 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती चालू असलेला सामना आहे पारगाव विरोधामध्ये वडनेर खुर्द एकवीस धावा तब्बल धावफलकावरती आपण पाहतोय चांगली खेळी आतापर्यंत वडनेर संघ करतोय पाहायचं इथून पुढे पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण कोणती धाव नाही आहे चेंडूवरती निर्धाव चेंडू असेल इथून पुढे पाहायचंय अतिशय देखणं आणि नेटकं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश झोतामध्ये सुरू असलेले सामने पाहायचंय पुन्हा एकदा पाहायचंय मारलेलं चेंडू 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतो चेंडू या ठिकाणी यशस्वीपूर्ण एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत धावफलकावरती धावात पाहिलं तर तब्बल 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय वडनेर संघ अतिशय बहारदार कामगिरी करतोय आपण पाहतोय मैदानामध्ये 23 धावा धावफलकावरती असताना एका कडेच्या मोबदल्यामध्ये पुन्हा रिव्हर्स पूलचा फटका पाहायचा त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षितिज दिवेकर यांचं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि पाहायचं पुढील चेंडू पुन्हा एकदा मारेल चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय एक धाव एवना दुसरा धावेचा प्रयत्न होतो का पाहायचंय मैदानामध्ये आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायचं त्या ठिकाणी आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये 3 धावा एवना पूर्ण होत आहेत चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये पाहायचं परंतु 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकेवरती धावा पाहिल्या तर 28 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकामध्ये 28 धावा वडनेरचा संघ बहारदार कामगिरी करतोय 2 षटकामध्ये 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय मैदानावरती स्पीडअप करायचंय
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विकास सरवसे गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकाला सुरुवात करणार आहेत. त्या ठिकाणी पाहायचं विकास सरवसे कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी पाहूया. इथून पुढे तिसऱ्या षटकाला सुरुवात मैदानामध्ये 28 धावा धावपलकावरती आहेत वडनेर संघ. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे. त्या ठिकाणी पाहायचंय क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवरती पहिलं यश प्राप्त करतायत विकास सरवसे. पहिल्या चेंडूवरती पहिला बळी या ठिकाणी प्राप्त करतायत. संघाला मोठा धक्का बसतोय. 28 धावा धावपलिकेवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या चेंडूवरती एक महत्त्वपूर्ण विकेट्स या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. संदीप निश्चित पाहायचं आहे स्ट्राईकला. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी म्हणून एक धाव एवना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचं त्या ठिकाणी परंतु एवना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 29 धावा धावपलिकेवरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये 29 धावा. विकास सरवसे मात्र थोडंसं व्हेरिएशन करतोय गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूवरती एक मोठं व्हेरिएशन आपण पाहायला मिळालं. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय विकास सरवसे यांच्याकडून. बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये 29 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि षटकार. वाघांची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार जबरदस्त तडका आपण पाहिला या ठिकाणी. षटकार 6 धावा. 35 धावा धावपलकेवरती आहेत. धावा धावपलकेवरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 35 धावा. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव आपण त्या ठिकाणी पाहतोय. 36 धावा धावपलकेवरती अतिरिक्त एक धाव. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा खूप उंच आकाशामध्ये चेंडू आणि झेल बाद होतोय फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 विकेट्स या षटकामध्ये आपण पाहतोय विकास सरवसे यांच्या खात्यामध्ये. 36 धावा आहेत धावपलकेवरती. आदिनाथ निश्चित पाहूया इथून पुढे कशा प्रकारे पाहूया. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळलेला आहे पाहतोय आपण. तीन षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. 36 धावा धावपलकेवरती आपण पाहतोय. 36 धावा धावपलकेवरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा वडनेर खुर्द संघाच्या आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. चला पटकन स्पीडअप करा. पाच षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शौकत शेख गोलंदाजी मार्कवरती इथून पुढे 4थ्या षटकाला सुरुवात करेल शौकत शेख. इथून पुढे पाहायचं आहे 3 षटकांचा खेळ संपलेला 36 धावा धावपलकेवरती आहे. इथून पुढे पाहायचं आहे
पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी पहिलं चेंडू निर्धाव पाहतोय आपण. शौकत शेख पहिलं चेंडू निर्धाव फेकतोय या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. पारगाव विरुद्ध वडनेर असा सामना आपण पाहतोय. पाहिजे पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आतापर्यंत पाहतोय आपण. शौकत शेख अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये करतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव आपण पाहतोय मैदानावरती. पाहूया पुढील चेंडू शौकत शेख. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी आणि षटकार. वाघांची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार जबरदस्त तडका आपण पाहतोय मैदानामध्ये. षटकार येताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय शौकत शेखला पाहतोय. धावसंख्येवरती 42 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. एक बहारदार षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव एवना. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. सुंदर फेकी त्या ठिकाणी पाहतोय आपण. एक धाव एवना पूर्ण होते. 43 धावा धावपलिकेवरती. चौथ्या षटक सुरू असताना 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहिली आपण. बापू खोमणे यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं तुषारदादा करंडक 2026 मध्ये आम्ही करतो या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. 46 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी एवना. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे आणि धावफलकावरती नजर टाकल्यास 47 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा. चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 3 गण्यांच्या मोबदल्यामध्ये. सालच्या चला 5व्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. विकास सरवसे गोलंदाजी मार्कवरती 5व्या षटकाला सुरुवात करतोय. पहिल्याच चेंडू निर्धाव येताना आपण पाहतोय मैदानामध्ये. विकास सरवसे मात्र प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत असतो. पाहायचं इथून पुढे. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा बिगर मोमेंट फलंदाजीत आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी.
पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. 47 धावा धावफलकावरती पाहतोय आपण मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहतोय मैदानामध्ये. रनआउटची मोठी संधी होती परंतु एवाना एक धाव पूर्ण होते. सुंदर चेंडू हाताळला आतापर्यंत. तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव होता. एक 22ची धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. 48 धावा फलकावरती आहेत. 48 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा एक अतिशय बहारदार गोलंदाजी 5व्या षटकामध्ये विकास सरवसे पाहतोय आपण. एक बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावरती असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय. झेलवाची मोठी संधी आहे त्या ठिकाणी आणि झेल मात्र टिपलेला आहे. झेल बाद होते फलंदाज त्या ठिकाणी. न्यू बॅटर्स आपण पाहतोय. सौरभ कापसे फलंदाजीसाठी पाहायचंय. पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवाना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 5 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. धावफलकावरती 49 धावा आणि विजयासाठी 50 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे 30 चेंडूमध्ये 50 धावा. पारगाव संघाला 30 चेंडू आणि 50 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वडनेर खुर्द संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला पटकन चला आतमध्ये. मैदानाचा ताबा घ्या. बॅटर्स चला. बॅटर्स चला आतमध्ये. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. क्षितिज दिवेकर आणि विकास सरवसे. अनिकेत ताकवणे आणि विकास सरवसे आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. अनिकेत ताकवणे आणि विकास सरवसे सलामीची जोडी आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वडनेर संघ सामना चालू करून घ्यायचा आहे त्वरित. 30 चेंडूमध्ये 50 धाव्यांची गरज आहे इथून पुढे पारगाव संघाला. स्ट्राईकला अनिकेत ताकवणे. गोलंदाजी मार्कवरती सौरभ कापसे आपण पाहतोय. स्ट्राईकला अनिकेत ताकवणे. नॉन स्ट्राईकला विकास सरवसे. एक मोठा सामना आपण पाहतोय. 30 चेंडूमध्ये 50 धाव्यांची गरज आहे इथून पुढे संघाला. पाहिजे 30 चेंडू आणि 50 धावा. सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ आणि सामन्याचा श्रीगणेश आपण पाहतोय.
पहिला चेंडू रिव्हर्स पूल पाहतोय त्या ठिकाणी आपण. डिक्लेरेशन झोन 2 धावा. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गप्पार खान सरांना आणि स्क्वेअर लेग पंच रेवन गोरगल. अतिशय बहारदार कामगिरी आपण पाहतोय. 2 धावा डिक्लेरेशन झोन आपण पाहिलं. संघाचं अकाउंट ओपन होतंय 2 धाव्याने आपण मैदानावरती पाहिलं. पाहिजे पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि मला असं वाटतं हा षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. एक जबरदस्त तडका पाहतोय आपण. षटकार. अनिकेत ताकवणे ऑन फायर. अनिकेत ताकवणे मात्र या ठिकाणी षटकार ठोकतोय. एक बहारदार षटकार येताना पाहतोय आपण अनिकेत ताकवणे यांच्या बॅटमधून. या ठिकाणी 8 धावा धावपलकेवरती आपण पाहतोय. पहिलं षटक सुरू या मैदानामध्ये. 8 धावा धावपलकेवरती आहेत. 50 धावांचा पाठलाग आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा बहारदार षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. सलगचा दुसरा षटकार आपण पाहतोय अनिकेत ताकवणे यांच्या बॅटमधून. या ठिकाणी जबरदस्त तडका. षटकार. 14 धावा धावपलकेवरती. 3 जर तिसरा षटकार आला तर बाप्पू खोमणे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय बाप्पू खोमणे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथून पुढे पाहायचंय. 2 षटकार आतापर्यंत पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी. 1 धाव एवढा पूर्ण होते. 15 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. आपण पाहतोय. विकास सरोसे मात्र पहिला चेंडू या ठिकाणी खेळतोय. पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी. डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी आहेत. 17 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पहिलाच षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 17 धावा. अनिकेत ताकवणे 2 तगडे प्रहार आपण पाहतोय. अनिकेत ताकवणे यांच्या बॅटमधून निघालेले 2 षटकार आपण पाहिले मैदानावरती. पाहायचं विकास सरवसे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. एवढा 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती धावा पाहिलं तर तब्बल 18 धावा धावपलकीवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलोय मैदानावरती. 18 धावा धावपलकीवरती. 24 चेंडू किती सर राहिले मला सांगा बरं. 24 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता इथून पुढे आपण पाहायचं आहे मैदानावरती. राहुल कापसे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. राहुल कापसे गोलंदाजी मार्कवरती. राहुल कापसे इथून पुढे दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. स्ट्राईकला विकास सरवसे. 18 धावा धावपलकीवरती. पाहायचं आहे. पुन्हा एकदा पाहायचंय. बहारदार त्या ठिकाणी फटका आहे आणि 4 धावा. 4 रन. चौकार. जबरदस्त धडक आपण पाहतो विकास सरवसे यांच्या बॅटमधून. चौकार. 22 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. धावा आपण पाहतोय धावपलकावरती. विकास सरवसे यांनी बहारदार चौकार या ठिकाणी ठोकलेला आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचं क्षेत्ररक्षक आहेत आणि 4 रन. चौकार.
जबरदस्त तडाखा आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुसरा चौकार येताना पाहतोय मैदानामध्ये. 26 धावा धावपलकीवरती. सलगचा दुसरा चौकार विकास सुरवसे यांच्या बॅटमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायचंय, परंतु एवना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 27 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. अनिकेत ताकोने पाहिजे स्ट्राईकला. अनिकेत ताकोने 4 चेंडूमध्ये 15 धाव्यांची खेळी आतापर्यंत अनिकेत ताकोने यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा फटका त्या ठिकाणी पाहायचंय आणि 2 धावा. डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी. 29 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. दुसरा षटक सुरू आहे मैदानामध्ये. 29 धावा धावपलकीवरती. धावा धावपलकीवरती आहेत. अनिकेत ताकोने अतिशय बहारदार खेळी आतापर्यंत आपण अनिकेत ताकोने यांच्या बॅटमधून पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला फटका त्या ठिकाणी पाहिजे. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन 2 धावा. 31 धावा धावपलकीवरती. 31 धावा धावपलकीवरती असताना पाहता आपण बहारदार कामगिरी आतापर्यंत विकास सुरवसे आणि अनिकेत ताकोने यांच्या बॅटमधून एक ताबडतोब फलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा पाहायचे त्या ठिकाणी वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव. 32 धावा धावपलकीवरती. पाहूया जर 3 षटकार जर सलग ठोकले तर बप्पू खोमणे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. चला स्पीडअप करायचंय. तेहतीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहन गोडसे. पाहूया 18 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय. पुन्हा एकदा पाहायचंय. हा निर्धाव चेंडू असेल. 17 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज. इथून पुढे पाहायचंय. 17 चेंडू आणि 17 धावा आपण पाहणार आहोत. अनिकेत ताकोने ऑन स्ट्राईक आहेत. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. बहारदार स्ट्रोक त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. 1 धाव. 16 चेंडूमध्ये 16 धाव्यांची इथून पुढे गरज असणार आहे पारगाव संघाला जिंकण्यासाठी. 16 चेंडूमध्ये 16 धावा पाहायचं. इथून पुढे विकास सुरवसे ऑन स्ट्राईक. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. 15 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज. इथून पुढे पाहायचं. 15 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज असणार आहे इथून पुढे पारगाव संघाला जिंकण्यासाठी. या षटकामध्ये अतिशय बहारदार गोलंदाजी पाहतोय आपण.
एक मोठा धक्का आपण पाहतोय. विकास सरोसे मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. मॅच संपल्यानंतर एक 15 मिनिटांचा ब्रेक असणार आहे. हा सामना संपल्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक आहे. चौदा चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचं आहे संघाला. 14 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज. पाहायचं इथून पुढे. यश शिंदे या ठिकाणी पाहतोय आपण. जबरदस्त तडाखा षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. यश शिंदे आले आले एक बहारदार षटकार ठोकतोय आपण पाहतोय मैदानावरती. यश शिंदे 13 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पारगाव संघाला जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज. यश शिंदे मात्र एक बहारदार षटकार ठोकला यश शिंदेने आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. इवाना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसणार आहे. त्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 12 चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 9 धावा इथून पुढे. चला स्पीडअप करायचंय. स्पीडअप करायचंय. 12-9 असं इक्वेशन इथून पुढे आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहायचं. राहुल कापसे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असताना पाहायचं यश शिंदे कशा प्रकारे फलंदाजी करतो. इथून पुढे एक षटकार ठोकत यश शिंदेने या ठिकाणी पाहतोय आपण 7 धाव्यांवरती. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी झेलबादची मोठी संधी आहे आणि झेल बाद होत आहेत. यश शिंदे मात्र बाद होता आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय संघाला. 11 चेंडू आणि 9 धावा. चला सागर ताकवणे न्यू बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतोय. सागर ताकवणे 11 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचे सागर ताकवणे कशा प्रकारे फलंदाजी करता. इथून पुढे पाहायचं आपल्या संघाला. विजय फटका मारतात का पाहायचं ठिकाणी. परंतु सुंदर या ठिकाणी या षटकामध्ये अतिशय बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय. रोहित कापसे 10 चेंडू 9 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 9 चेंडू आणि 9 धावा. 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. 9 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायचंय त्या ठिकाणी आणि एक बहारदार झेल आपण पाहतोय या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट झेल आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू आणि 9 धावा.
8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. पाहिजे जितेंद्र शेळके संघाचे संघनायक त्या ठिकाणी पाहिजे. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदरपैकी एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज पाहिजे. 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे अनिकेत ताकोने ऑन स्ट्राईक. आतापर्यंत एक बहारदार खेळी अनिकेत ताकोने यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलेले आहे. इथून पुढे पाहायचंय पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय अनिकेत ताकोने आणि षटकार. जबरदस्त डाग आपण पाहतोय. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. बाप्पासाहेब खोमणे आणि गणाराम चौधरी यांचं तुषारदादा करंडक 2026 मध्ये आम्ही करतो या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. सहा चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज. जितेंद्र शेळके ऑन स्ट्राईक. 5 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज. नाना पवार लाईव्हच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत घर बसल्या. त्यांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. एक धाव्यांची गरज आहे. इथून पुढे 4 चेंडू मध्ये 1 धाव्यांची गरज पाहिजे. पुन्हा एकदा एक बहारदार फटका त्या ठिकाणी आणि पारगाव संघ या ठिकाणी विजयी होतोय. पहिला विजय नोंदवला पारगाव संघाने. आपण पाहतो या ठिकाणी पहिला विजय नोंदवला पारगाव संघ या ठिकाणी पाहतोय आपण. 15 मिनिटांचा इथून पुढे ब्रेक असणार आहे.